नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आताच्या प्रखर उन्हामध्ये आपल्या डाळिंब बागेला दोन प्रमुख समस्या उद्भवत आहे। पहिली समस्या म्हणजे कोळी आणि दुसरी समस्या म्हणजे सनबर्निंग। आणि काय होतंय, ह्या दोन तुमच्या समस्यांमुळे काय होतंय, फळ खराब होते, त्याची गुणवत्ता खालवली जाते आणि आपल्याला मार्केटमध्ये पाहिजे ते रेट आपल्याला भेटत नाही। आणि एक तर आपण कष्ट करून आणि ह्या वर्षी खूप जादा प्रमाणामध्ये आपल्याला सेटिंगसाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागले आणि ह्या वातावरणामध्ये लाल कोळी किंवा सनबर्निंगमुळे जर फळ खराब झालं तर आपल्याला रेट पण कमी भेटते। त्याच्यासाठी आपण आज लाल कोळी कसा ओळखायचा किंवा त्याचं कारण काय लाल कोळी येण्याचे आणि त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं याच्याबद्दल आपण सविस्तर आज बोलणार आहे। त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, लाल कोळी येण्याचे लक्षणं व कारण आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा अगोदर लाल कोळी कंट्रोल न होण्याचं कारण, लाल कोळी येण्याचे कारण तुम्हाला सांगतो। काय होतंय, तापमान खूप वाढलंय, हीट खूप वाढली आणि त्यात त्यात माती पण तापली आणि माती तापल्यामुळे जेवढं आपण पाणी देतो त्याचं बाष्पीभवन होऊन सगळं निघून जातं आणि हे बाष्पीभवन निघून गेल्यानंतर वातावरणामध्ये ऊन वाढल्यानंतर झाड हे अजैविक ट्रेसमध्ये जातं आणि अजैविक ट्रेसमध्ये गेल्यामुळेच आपला लाल कोळी नियंत्रण होत नाही किंवा लाल कोळी वाढला जातो। तर तुम्ही म्हणशाल अजैविक ट्रेसमध्ये गेल्यानंतर कोळीचा आणि अजैविक ट्रेसचा काय संबंध आहे? तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस झाड तुमचं ट्रेसमध्ये जातं त्यावेळेस झाड त्याची स्वतःची ताकद वाचवण्यासाठी काय करतंय, शर्करा बाहेर सोडतं, पानाच्या पर्णरंध्रामधून शर्करा बाहेर सोडतं, मेणाचा थर तयार करतं आणि मेणाचा थर तयार झाल्यानंतर शर्करा तयार झाल्यानंतर ती शर्करा खाऊन तुमची लाल कोळी असेल किंवा थ्रिप्स असेल हा जगतो। शर्करा खाऊन तुमचा जो लाल कोळी असतो किंवा कोणता कोळी असतो तो वाढला जातो, कारण त्याची उत्पत्ती खूप पटीत होते, कारण त्याला खायलाच खूप भेटतं। शर्करा त्याचं आवडीचं खाद्य आहे आणि त्याची उत्पत्ती वाढण्यासाठी सर्वात मोठं साधन म्हणजेच शर्करा आहे, कारण ते फुकट भेटतं। झाड कारण ट्रेसमध्ये गेल्यानंतर झाड पानातून ते शर्करा बाहेर सोडतं आणि हे शर्करा खाऊनच तुमचं जे लाल कोळी असेल किंवा कोणत्या प्रकारचं कोळी असेल तो वाढतो। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यात अगोदर लक्षणं समजून घ्यायचं आहे। काय होतंय शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस लाल कोळी आला किंवा कोळी आला तो कधी बघतात का, ज्यावेळेस फळावर ट्रान्सफर झालेला असतो आणि फळ पूर्ण चिक्कूच्या कलर सारखं दिसतं, ते चिक्कूच्या दिसणाऱ्या कलर सारखं फळ हे मार्केटमध्ये खूप कमी रेटनं विकलं जातं। शेतकरी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, फळावरती येण्याच्या अगोदर आपल्याला तो अगोदर बघायचा लाल कोळी किंवा कोणता कोळी तो पानावर, ज्या शेतकऱ्याला पानावर दिसेल तो शेतकऱ्यांचा लाल कोळी डाळिंबाच्या फळावरती जाणार नाही। त्याच्यासाठी पानावर दिसल्या क्षणी तुम्हाला त्याचं नियंत्रण करायचं आहे। सर्वात पहिलं तुम्हाला लक्षणं सांगतो त्याच्यावाले कसे होतं। आता तुम्हाला मी स्क्रीनवर व्हिडिओ देणार आहे, त्या व्हिडिओ बघून तुम्ही समजून घ्या, तुम्हाला त्याची सांगतो माहिती। तर काय होतंय, हे जे पान आहे डाळिंबाचं, हे जे पान असतं ते पानाची अशी पूर्ण घडी झालेली असते। जो कोळी येतो तो काय करतो, पाठीमागून रस शोषून घेतो आणि पान आपाप दुमटलं जातं, पुढच्या साईडनं दुमटलं जातं। पान ज्यावेळेस दुमटतं त्यावेळेस समजायचं कोळी आला। दुसरं लक्षण आहे तुमचं, जे डाळिंबाचं पान असतं ते पान नितेज होतं, म्हणजे त्याला कोणत्या प्रकारचा तेज राहत नाही, त्याच्यामधला जो असेल तुमचावाला हरितद्रव्य ते शोषून घेतलं जातं, ते खाऊन घेतलं जातं, त्याच्यामुळे हे एकदम सुकल्यासारखं दिसतं। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण तिसरं लक्षण बघू। तिसऱ्या प्रकारचं लक्षण असं आहे का, लाल कोळी जर असेल तर लवकर ओळखू जातो। तर काय करायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला असं पान लाल कलर दिसेल, म्हणजे पानाची मागची बाजू सुकलेली असेल किंवा लाल कलर दिसेल, त्यावेळेस काय करायचं, दोन बोटांनी असं पान ओढून बघायचं। ज्यावेळेस आपण पान ओढतो त्यावेळेस आपल्या झाडाला हाताला लाल कलरचा पावडर लागलेला असते आणि तेव्हा समजायचं आपल्याला लाल कोळी आला। हे तीन लक्षणं तुम्ही ध्यानात ठेवा। पहिलं लक्षण हे जे पानाची घडी झालेली असते, दुसरं लक्षण म्हणजे पान नितेज झालेलं असतं, कोणत्या प्रकारचं तेज त्या पानावर राहत नाही, सुकलेल्या अवस्थेत असतं, आणि तिसरं म्हणजे लाल कलरची पावडर आपल्या बोटाला लागते। हे तीन लक्षणं तुम्हाला दिसले समजून जायचं आपल्या बागेत लाल कोळी आला। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला मी नियंत्रण कसं करायचं लाल कोळीचं, याला काय फवारणी घ्यायचं याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात असू द्या,
तुमचा बाग जर ट्रेसमध्ये असेल, तुम्ही किती का पण कीटकनाशक मारा तरी तुम्हाला रिझल्ट भेटत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला बाग ट्रेसमधून बाहेर काढायचं आहे. त्याला मुबलक प्रमाणामध्ये पाणी द्या. एकदा पाणी कमी पडत असेल तर पाणी कमी द्या, कमी देत असेल तर पाणी जादा द्या. त्याला सिलिकॉनचे स्प्रे घ्या. सिलिकॉनचा स्प्रे करून तुम्ही त्याला ट्रेसमधून बाहेर काढू शकता. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक फवारणी, मी स्टेजनुसार फवारणार आहे. जादा जर लाल कोळी असेल तर काय करायचं, कोणते फवारणी मारायची, मध्यम प्रमाणात असेल तर कोणतं द्यायचं आणि कमी प्रमाणात असेल तर कोणतं द्यायचं. सर्वात अगोदर आपण जर कमी असेल तुरळक ठिकाणी किंवा 1-2 ठिकाणी झाडं दिसत असेल तर तुम्हाला काय फवारणी मारायचं ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा अगोदर तुम्हाला त्या झाडाला ड्रीप चालू आहे का ते चेक करून घ्या. काय होतं, काही वेळेस ड्रीप बंद असतं आणि हे ड्रीप बंद असल्यानंतर त्या ठिकाणी पाणी पडत नाही. कारण काय, भरपूर शेतकऱ्यांनी काय केलेलं असतं, मल्चिंग केलेलं असतं, ते पाणी पडतं की नाही आपल्याला दिसत नाही. अशा वेळेस त्या झाडाचं ड्रीप जर चेक करून घेतलं, त्या झाडाला पाणी कमी पडत असेल तर पाणी द्या, नंतर ती फवारणी करा. फवारणी काय करायची, ओमाइड घ्यायचं, 1.5 ते 2 ml नाही घ्यायचं. त्याच्यामध्ये कृष्णवाली कंपनीचं अमृत बायोसील टाकायचं, दोन्ही एकत्र करा, फवारणी करून द्या. कमी प्रमाणात जर लाल कोळी असेल तर, लाल कोळी तुम्हाला 4-5 ठिकाणी दिसला, पूर्ण बागेमध्ये 1 एकरामध्ये 4-5-6 झाडांना दिसला तर तुम्हाला ती फवारणी सांगतो. काय करायचं, आबासिंग घ्यायचं क्रिस्टल कंपनीचं, 1.5 ते 50 ml, 0.50 ते 75 ml घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला सिलिक्झॉल टाकायचं 2 ml, प्रुवी कंपनीचं सिलिक्झॉल. हे मध्यम प्रमाणामध्ये तुम्हाला दिसला, म्हणजे 4-5 झाडांना दिसला तर वापरायचं. आणि तुम्हाला वाटतंय खूप साऱ्या बागांमध्ये तुम्हाला लाल कोळी दिसू राहिला आणि हे दोन्ही औषधं पण मारले पण एवढं काय प्रमाणामध्ये कंट्रोल नाही झालं, तर तुम्हाला एक सांगतो, सुमोटोमो कंपनीचं बोर्निओ नावाचं औषध आहे, ते अर्धा ml घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला हरू नावाचं एक बुरशीनाशक आहे, त्याच्यामध्ये सल्फर आणि ते विकणं झालं, हे 2 कंटेन हे टाकायचं. कारण सल्फर जाणार आहे आणि सल्फरमुळे तुम्हाला लाल कोळी पण कंट्रोल होणार आहे. आणि बोर्निओ हे खास तर लाल कोळीसाठी तयार केलेलं आहे. हे 3 प्रकारचे फवारणी करून घ्या, तुमचा लाल कोळी कंट्रोल होईलच. तर शेतकरी मित्रांनो, काय होतंय, आपण भरपूर प्रमाणामध्ये फवारणी घेतो, पण त्या फवारणी कोणत्या काळात दिल्या पाहिजे किंवा तुम्हाला कोणत्या कंडिशनला काय फवारणी घ्यायची हेच कळत नाही. मी सांगितलं बोर्निओ घ्या, मारून द्या, रिझल्ट येत नाही. पण आता तुम्हाला पूर्ण मी फंक्शन समजून सांगितलं, कंट्रोल का होत नाही, लाल कोळी का येतो ते पूर्ण बघा. तसाच तसा तुमच्या वाटत वापर करा, पाणी चेक करा. बहुतेक शेतकऱ्यांचं काय होतंय, साहेब मला फोन येतो, साहेब खूप जादा प्रमाणामध्ये लाल कोळी दिसतोय, पण आता मल्चिंग केलेलं आहे, खाली पाणी चालतं, पडतं की नाही पडतं, काही वेळेस ड्रीप चॉकअप होतात, बाकीच्या ठिकाणी नाही येत, 2 झाडाला 4 झाडाला दिसतो तो. अशा वेळेस तुम्हाला ड्रीप चेक करून घ्या. पहिल्या अगोदर ज्याला लाल कोळी आला ना समजून जायचं याला पाणी कमी पडतोय, हे ट्रेसमध्ये गेलं, कारण ट्रेसमध्ये गेल्यावरच लाल कोळी ज्यादा अटॅक करतो. कारण ट्रेसमध्ये असलेल्या झाडांची रोगप्रतिकारक क्षमता खूप प्रमाणात कमी झालेली असते, हे ध्यानात राहून द्या. मी प्रत्येक लोकांना सांगतो, औषधा रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रमाणात पाहिजे असेल, साईज चांगल्या प्रमाणात पाहिजे असेल तर झाड ट्रेसमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या. आपण सेटिंग करण्यासाठी, फ्लावरिंग निघण्यासाठी खूप प्रमाणामध्ये त्याला PGR मारलेलं आहे. हे PGR मारून झाड अगोदरच ट्रेसमध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यात हा उन्हाचा तडाखा खूप पडला आहे. ह्या उन्हाच्या तडाख्यामुळे पण खूप प्रमाणामध्ये त्रास होतोय झाडाला आणि हाच त्रास किंवा हाच ताण तुमच्या कोणत्या प्रकारच्या किडी डाळिंबावरती आणि रोग हे नियंत्रण न होण्याचे कारण आहे. कारण झाड हे पर्णरंध्र बंद केलेलं असतं. झाडामधला पाण्याचा साठा किंवा अन्न हे बाष्पीभवन होऊन पानाच्या बाहेर निघून जाऊ नये. त्याच्यामुळे झाड काय करतं, पर्णरंध्र बंद करतं, त्याच्यावरती मेणाचा थर तयार करतं आणि शर्करा बाहेर सोडतं. हेच कारण समजून घ्या तुम्हाला न कंट्रोल होण्याचं थ्रिप्स. तर शेतकरी मित्रांनो, ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं असेल का तुम्हाला काय काय करायचं, त्यांचं नियंत्रण नक्की करल लाल कोळीवरती. तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. तुमचं जसं चांगलं झालं तसं बाकीच्या शेतकऱ्यांचं पण होऊन द्या. माझी माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय किसान, जय भारत.